नमस्कार. तुम्हा सर्वांचे जेजुरीचा खंडोबा देखावा भाग 3 मध्ये स्वागत आहे. ह्या भागात आपण जेजुरी देखाव्याचे दोन्ही साइडचे स्टँड बघणार आहे. चला, तर मग सुरू करूया. तर आपल्या देखाव्याची सुरुवात ही मी पहिलं डिझायनिंगपासून सुरू केली. तर आपण जर पहिला भाग पाहिला असेल त्याच्यामध्ये मी साइड स्टँडसाठी असे सांगितले होते, की आपण 4 फ्रेम तयार करणार आहे. पण आपल्या देखाव्याची उंची ही जास्त असल्यामुळे ते 4 भाग करण्यापेक्षा मी असं ठरवलं, की डाव्या बाजूला 1 पार्ट आणि उजव्या बाजूला 1 पार्ट असे 2च पार्ट करायचे. ते कसे करायचे हे मी आता तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या जेजुरी सीरीजचा भाग 2 पाहिला असेल, तर त्यात तुम्ही पाहिलं असेल आपण एंट्रन्स स्टँड कसा बनवलाय. आपण त्याचप्रमाणे आपल्या साइडचे दोन्ही स्टँड बनवणार आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण असा स्टँड तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचे मेजरमेंटसुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर बेस आपला हा 84 इंच येणार आहे आणि त्याची उंची ही आपण 92 इंच घेऊन त्याला मध्ये 6 इंचाच्या पट्ट्या लावणार आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या ठरलेल्या डिझाइन आणि मेजरमेंटनुसार आम्ही पट्ट्यांचे माप घेऊन त्यांचे कटिंग सुरू केले. आता स्टँड सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही फ्रेम तयार करायला घेतली. ही फ्रेम तयार करण्यासाठी आम्ही पहिली एक 92 इंचाची उभी पट्टी घेऊन त्याला आम्ही 84 इंचच्या आडव्या पट्ट्या लावून घेणार आहे. म्हणजे एक साईड आपली तयार झाली तर आपल्याला पुढची साईडसाठी बेस हा भिंतीला भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला ते ठोकताना व्यवस्थित ठोकता येईल. ह्या फ्रेममध्ये आपल्या उभ्या 92 इंचच्या 2 पट्ट्या दोन्ही साईडला आणि मधी 84 इंचच्या 3 पट्ट्या म्हणजे एक टॉपला, एक बेसला आणि आपण एक मधली वरच्या बाजूला माप घेऊन लावणार आहे. एका साईडला अशी आपली फ्रेम ठोकून झाल्यावर ती आपण टर्न करून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ती 92 इंचाची पट्टी घेऊन लावून घेणार आहे. त्यानंतर आपली फ्रेम उंच असल्यामुळे आपल्याला त्याला खालनं मधल्या भागी बेस द्यायला लागणार आहे. त्यासाठी आम्ही पट्टीचे माप घेतले. तर वरती आपल्या फ्रेममध्ये जी गॅप आहे, त्यामध्ये सुद्धा आपण 12.5 इंचच्या 2 पट्ट्या लावणार आहे. म्हणजे आपल्या काट्या थोड्या बेंड असल्यामुळे ते व्यवस्थित एकमेकांना पकडून धरतील. अशा ह्या आपल्या 12.5 इंचच्या पट्ट्या आपण वरनं आणि खालच्या पट्टी दोन्हीकडनं ठोकून घेणार आहे. ही एक पट्टी बसवून झाल्यावर आपण दुसरी उजव्या बाजूला सुद्धा एक पट्टी बसवून घेणार आहे. आपण अंदाजे 15 ते 16 इंच साईडला सोडून मग ही पट्टी बसवणार आहे. आता आपल्या या छोट्या फ्रेमला वरती बेस नसल्यामुळे खिळा ठोकताना आपल्याला त्याला खालच्या पट्टीला मजबूत बेस द्यायचा आहे म्हणजे तो खिळा व्यवस्थित आत जाईल. नाहीतर पट्टी एकतर तुटते किंवा मग खिळा बेंड होतो. आता हे करून झाल्यावर खालच्या फ्रेमला जे आपण 2 उभ्या पट्ट्या 77 इंचेसच्या लावणार आहे, त्यासाठी आपण एका साइडने 37 इंच सोडून माप घेतलंय आणि त्यानंतर मध्ये 10 इंचाची एक गॅप ठेवली आहे आणि 47 इंचला आपण ही दुसरी पट्टी अशा 2 पट्ट्या उभ्या लावणार आहे याला. आता तुम्ही ह्या पट्ट्या जर बघितल्या तर ह्या पट्ट्या थोड्या बेंड आहे. त्यामुळं ज्या साईडला बेंड आलेला आहे, त्या पट्ट्या मी आतल्या बाजूला टर्न करून मग लावलेल्या आहे. आता हे करत असताना एका साईडने पट्टी ठोकताना मी दुसऱ्या साईड ही भिंतीला बेस घेतलाय. म्हणजे भिंतीच्या साईडला लावून आपण दुसरी बाजू ही खिळ्याने ठोकून घ्यायची आणि त्यानंतर एक बाजू दोन्ही आपल्या पट्ट्या लावून झाल्यावर ती फ्रेम उलटी करून मग आपण दुसऱ्या बाजूने ठोकायचे. आता हे करून झाल्यावर आपण फ्रेम ही उलटी करायची आहे आणि खालच्या बाजूच्या पट्ट्या दोन्ही ठोकून घ्यायच्या. आता खालच्या बाजूला सुद्धा लावताना आपण वरती जसं माप घेतलं, पहिलं याच्यामध्ये 37 इंच, त्यानंतर 10 इंचाची गॅप आणि मग 47ला आपली दुसरी पट्टी. अशा प्रकारे खालच्या साईडला सुद्धा माप घेऊन आपण ह्या पट्ट्या ठोकून घ्यायच्यात. यानंतर आपल्याला अशा सेम 2 फ्रेम तयार करायच्यात. त्या दोन्ही फ्रेम तयार करून झाल्यावर एक फ्रेम घ्यायची आणि त्याला उलट्या बाजूला आपण 6 इंचच्या पट्ट्या हा स्टँड 3D बनवणार आहे. त्यामुळे आपल्या 2 फ्रेमच्या मध्ये हा 6 इंचच्या पट्ट्यामध्ये येणार आहे. या 6 इंचच्या पट्ट्या आपण जवळपास 11 ह्या आपल्या फ्रेमला लावून घेणार आहे. त्यातल्या 8 या बॉर्डरला असणार आहे आणि 3 या मधल्या उभ्या पट्ट्यांना आणि आडवी पट्टीला असणार आहे. ह्या सगळ्या 6 इंचच्या 11 पट्ट्या लावून झाल्यावर आपण ही फ्रेम उलटी करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला त्यावर दुसरी फ्रेम ठेवून आपल्याला ते जॉइन करता येईल. आता ही फ्रेम खालच्या बाजूने 6 इंचाच्या पट्ट्या लावून झाल्यावर उलटी करून घ्यायची आणि त्यावर आपली दुसरी तयार केलेली फ्रेम ही ठेवायची आहे. आता ही फ्रेम एकमेकांना जॉइन करत असताना आपल्याला ही फ्रेम व्यवस्थित आपण जे 6 इंचाचे ब्लॉक केलेत त्यावरती ठेवायची आहे आणि माप घेऊनच आपण ह्या दोन्ही फ्रेम एकमेकांना जॉइन करायचे. कारण ह्यासाठी की जर आपण थोडं जरी क्रॉस किंवा बाजूला लावलं तर आपली फ्रेम ही वाकडी होण्याचे चान्सेस आहेत किंवा ही फ्रेम प्रॉपर होणार नाही.
यानंतर आपले हे सगळे 11 पॉइंट्स जॉइन करून झाल्यावर आपली फ्रेम ही तयार होईल. अशीच आपल्याला अजून एक फ्रेम तयार करायची आहे, जे की सेम असणार आहे. साईज वगैरे सगळं सेम असणार आहे. फक्त एक फ्रेम ही एंट्रन्सच्या लेफ्टला येणार आहे आणि दुसरी फ्रेम ही एंट्रन्सच्या राईटला येणार आहे. तर अशी ही आपली जेजुरीची एंट्रन्स आणि साइड फ्रेम तयार झाली आहे. तर हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया!